नीट परीक्षेचा सावळा गोंधळ संपता संपत नाही आणि या महाघोटाळ्याचा मोठा फटका यवतमाळ जिल्ह्यातल्या एका विद्यार्थिनीला बसलेला आहे। काहीही चूक नसताना या विद्यार्थिनीचं स्वप्न मात्र भंगलंय। बघूया एक रिपोर्ट। नीट परीक्षेतील धक्कादायक प्रताप। यवतमाळच्या तरुणीला नसता मनस्ताप। डॉक्टर होण्याचं स्वप्न भंगलं। हीच ती भूमिका डांगे, यवतमाळच्या आर्णीची विद्यार्थिनी। मेडिकल प्रवेशासाठीच्या नीट परीक्षेतल्या सावळ्या गोंधळाचा मोठा फटका भूमिकाला बसलाय। नीट परीक्षेत तिला 640 गुण मिळाले होते। मात्र नीट परीक्षेतला घोळ समोर आल्यानंतर ग्रेस मार्क मिळालेल्या 1500 विद्यार्थ्यांची एनटीएनं फेरपरीक्षा घेतली। खरं तर भूमिकाचा या दुसऱ्या परीक्षेशी काहीही संबंध नव्हता। तिनं दुसरी परीक्षा दिलेली नसतानाही तिची नवी गुणपत्रिका आली। त्यातले मार्क पाहून भूमिका आणि डांगे कुटुंबाच्या पायाखालची वाळूच सरकली। भूमिकाला आधी 640 गुण मिळाले होते, मात्र नव्या गुणपत्रिकेत तिचे गुण होते केवळ 172। भूमिकाची ऑल इंडिया रँक आधी 11,769 एवढी होती, मात्र आता ती रँकिंगमध्ये 11,15,845 वर फेकली गेली। यामुळे भूमिकाचं डॉक्टर होण्याचं स्वप्न भंगलंय। त्यांचा रिझल्ट डिक्लेअर केला, त्याच्यामध्ये माझ्या मुलीचा काहीही सहभाग नसताना जी मार्कशीट दिली त्याच्यामध्ये तिला 172 मार्क दाखवत आहे। त्यामुळे मी आणि माझी मुलगी टोटल जे आहे सगम्यामध्ये गेलेलो आहे। तिथं सारखी रडत आहे, म्हणजे पुरा परिवार त्याला समजावायला बसलेला आहे, परंतु ती त्या सगम्यामधून बाहेर येत नाही आहे। अशी आमच्यासोबत ही दुर्घटना घडलेली आहे। आम्ही उम्मीद करतो की जे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। आधीच नीट परीक्षेच्या निकालावरून देशभरात मोठं वादळ निर्माण झालंय। आता काहीही दोष नसताना थेट विद्यार्थ्यांच्या मार्कातच बदल झाल्याची ही घटना चक्रावून टाकणारी आहे। भूमिकाने आपल्याला न्याय मिळावा यासाठी आता धडपड सुरू केली आहे। तिने एनटीए कडे याबाबत एक मेल देखील पाठवला, मात्र त्याचं देखील उत्तर अद्याप तिला प्राप्त झाले नाही। या सगळ्या घोळामुळे भूमिका डांगेला जबर मानसिक धक्का बसलाय। विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सुरू असलेला हा खेळ कधी थांबणार हा मोठा सवाल आहे। श्रीकांत राऊतसह ब्युरो रिपोर्ट, झी24 तास, यवतमाळ।